आज आपण दुपारच्या जेवणासाठी शेवग्याची शेंग बनवते बघा. हे शेवग्याच्या शेंगा मी याचे असे पीस करून घेतलेत. आता त्या सोलायच्या कशा मी दाखवते बघा. सुरडी अशी त्याची सालं काढायची. असं मी सर्व साली काढून घेतल्यात. आता ते चांगलं स्वच्छ धुवून घेते. एक मोठा कांदा घेतला, तो रफली चॉप केला. लसूण घेतला आणि एक वाटी छोटी खोबऱ्याची घेतली, त्याचे पीस करून घेतलेत. आता हा मसाला तव्यावर मी चांगला भाजून घेते. बघा आता गॅसवर मी तवा ठेवला आहे, त्यात थोडं तेल घालते आणि त्यावर कांदा टाकून परतून घेते. आता हा कांदा चांगला परतला आहे बघा, काढून घेते आणि त्यावर थोडंसं तेल तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर खोबऱ्याचे काप टाकलेत बघा आणि ते पण चांगले परतून घेतलेत. आता तेल न टाकता लसूण टाकला तव्यावर आणि तो पण चांगला परतून घेतला. अद्रकचा थोडासा तुकडा घेतला मी आणि थोडी मूठभर कोथिंबीर घेतली. आता हे वाटण सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते. हे वाटण वाटताना मला अर्धी वाटी पाणी लागलं. गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यात थोडं तेल घालते आणि हे वाटलेलं वाटण मी त्या तेलावर परतून घेते. आता वाटण चांगलं परतून झाले, त्यावर मी घरगुती मसाला 2 चमचे घालते आणि चांगलं मिक्स करून परतून घेते. पाव चमचा हळद घातली आणि परतून झाल्यानंतर शेंगा घातल्या, त्यावर शेंगा पण चांगल्या परतून घेते. आता बाजूला मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी मी शेंगावर टाकते आणि चांगलं मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं, त्यावर झाकण ठेवून शेंगा शिजेपर्यंत मी शेंगा शिजवून घेते. आता शेंगा शिजल्यात का नाही झाकण काढलं मी बघा. आता शेंगा शिजल्यात का नाही ते बघूया आपण. शेंगा चांगल्या शिजल्यात. आता त्यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घातला आणि 1 उकळी चांगली काढून घेतली. शेंगा आपल्या चांगल्या शिजल्यात. आता मी सर्व केल्यात बघा. ह्या शेंगा भाकरीसोबत छान लागतात, चपातीसोबत छान लागतात, भातासोबत छान लागतात. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर